येडगाव येथील खानेवाडी मळ्यातील रामदास विकाजी भोर यांच्या शेतात साकुर मांडवे येथील मेंढपाळ लक्ष्मण बाबूराव कुल्हाळ यांच्या 5 महिन्याच्या नातीला बिबट्याने ठार केले। याबाबतची माहिती आमदार शरद सोनवणे यांना समजतात त्यांनी घटनास्थळी भेट दिली। वन विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने परिसरामध्ये पिंजरा लावण्याच्या सूचनाही केल्या, तसेच या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत द्या अशा प्रकारच्या सूचनाही दिल्या। ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स, येडगाव। कुत्रं भोकलं तोपर्यंत त्यांनी तिकडे साईडला बघित तोपर्यंत सकाळी सापडलं 5:30 वाजता कोपऱ्यावर एवढं गोळाचं किती वाघ असेल का अंदाज येतच होता का? आता इथं कसं आहे, त्याला पिलं 2 आणि 1 फिमेल आहे असं चर्चा इथली वावरतोय असं चर्चा आहे। आपण 3 पिंजरे इमिजिएट लावतो। एक आता इथे समोर लावला जिथे ज्या ठिकाणी थोडंसं रक्त वगैरे सापडला गोळा त्या ठिकाणी एक पिंजरा लावतोय। स्थानिक लोक सांगतील तिथं लावतोय, तर आम्ही आमच्या मनानं जिथं ते बॉडी सापडली तिथं आम्ही तेवढा लावतो। लोक सांगतील तिथे लावतो। प्रॉब्लेम काय झालं बाबा, यांना ग्रामपंचायत गेल्या महिन्यात अर्ज केला, बरोबर काय झालं, सगळीकडचं पाणी संपलं। येडगावमध्ये पाणी सगळे मेंढपाळ म्हणजे गायवाले वगैरे जनावरवाले सध्या येडगाव ह्याच ठिकाणी स्थायिक। याच्यामुळं गावात सर्वसाधारणपणे 20 ते 25 वाघांची संख्या आजच्या मितीला। असं कोणी म्हणत नाही का आज आम्हाला वाघ दिसला नाही। यांना वन खात्याला ग्रामपंचायतने तुम्हाला पहिलेच कळवलं होतं, तरी तुम्ही ती रिॲक्शन घेतली नाही। आमच्या मते, ग्रामस्थांच्या मते तुम्ही ती घेतली असती तर ही घटना घडली नसती। इथल्या वस्तीतच तुम्हाला अर्ज होते पिंजरे जरा अवेलेबल होते बघा। या गावाला जरा संरक्षण द्या, म्हणजे ऊसाची शेती मोठ्या प्रमाणात आहे, पाण्याची सुविधा असल्यामुळे आता बेमट या दुष्काळामध्ये जिथं पाण्याचे त्या ठिकाणी जास्त हे आहे, पाण्याचं संरक्षण मिळेल त्या ठिकाणी तो येणार। दुसरी गोष्ट की त्या पिंपवणीला वाकी म्हणून आहे, तिथल्या ग्रामपंचायतचं पत्र पावतं काहीतरी आपल्याला आलं बघा पिंपवणीचं। आणि ज्या काही लोकांचं येईल त्याची तातडीने ॲक्शन घ्या, आणि काय तुम्हाला अडचण असं माझी फोनवर बोला। तुम्ही लोकांनी जर मोकळून बसलं तर हे निर्णय कोणी करायचे? रात्री सर आपली तातडीने पेट्रोलिंग नाही, त्याचा पिंजरा लावा। या लोकांनी मागणी केली पिंजरे ऍक्च्युअली 2-2 उपलब्ध आहे प्रत्येक त्यांचं काय म्हणणं आहे, तर आम्हाला वर परमिशन घ्यावं लागतं हे करण्यासाठी। नाही, ग्रामपंचायतने अर्ज केल्यावर देतात ते, ग्रामस्थांनी अर्ज केल्यावरती, पण त्यांच्याकडे पिंजरेच नाही। 2-2च पिंजरे आहेत त्यांच्याकडे, 20-20 गाव आहेत। कसे त्यांचं म्हणणे पिंजरा लावायला सुद्धा आम्हाला वरून सकाळी प्रोसिजर मध्ये वेळ जातो। त्या प्रोसेसमध्ये त्याची प्रोसिजर परवानगी लागते, ही गोष्ट खरी आहे। बोलणं पाठीमागे झाली, परत आपण आम्हाला अडचण दिसली की आम्ही तिथे लावतो, असं काही नाही। आता आम्ही परमिशनसाठी आपण अडकून राहतो अशातला काही भाग नाही, पण तुमचा शॉर्ट आउट व्हायला पाहिजे, आलेल्या अर्जाचा विचार व्हायला पाहिजे, तुमच्या लेवलवर बैठक व्हायला पाहिजे। एखादी घटना घडून गेल्यानंतर मग त्याच्या चर्चा आणि त्याच्यानंतर पळापळ करण्यापेक्षा आलेल्या अर्जाचा सहानुभूतीबरोबर विचार करायला पाहिजे। आणि जरी पिंजरे पाठवायचे आणि काढायचे याची प्रोसिजर पण फास्ट ठेवली पाहिजे। आपण एखाद्या ठिकाणी नेऊन ठेवला का 2 महिने तिथेच ठेवतो, ठीक आहे, पण तिथून वास्तविक सोडून बलतीकडे जातो, तोही हुशार झाला आता। आणि मग ज्या ठिकाणी लोक पुन्हा भीती व्यक्त करतात त्या ठिकाणी पुन्हा त्या डायरेक्शनला त्याला आपल्याला जाऊन तिथं कव्हरेज दिलं पाहिजे 10-15 दिवस। एकाच जागी 6 महिने पडून राहण्यापेक्षा आपण अलर्ट राहायला पाहिजे ना। आपण सुद्धा जरा थोडंसं बौद्धिक आणि कार्यक्षमतेच्या दृष्टीने आपण पावलं टाकली पाहिजे सर्वांनी। लोकांनी चेकआउट करा, पिंपळवणीला जरा तिथल्या सरपंच आहेत प्रत्येक चालक म्हणून, तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा, तातडीने तिथले मला इतर वृत्तांत कळवा। कांदळीचं पण दिले ना, 8 दिवस झालेत स्पॉट सांगा जरा, कांदळूचं पत्र असं म्हणजे दिले ना स्पॉट करून घ्या तिथे। 3 लाख कधी मिळतील ना? 1-2 साल मिळतो, चेकच मिळतो। आता फॉरेनची ना या बाबतीमध्ये म्हणजे वाघरा आणि बेपटच्या बाबतीमध्ये डिसेंबर फास्ट आहे, म्हणजे वेळच नाही लावत, तातडीने तिथं मदत आहे। ठीक आहे, चला मदत तर मिळालं तर दुःख झालं का, काय पर्याय नाही, काय हरकत नाही। पण शासन आणि प्रशासन ही सगळी मंडळी आपल्याबरोबर आहे, आणि सतर्कतेचा इशारा आपल्याला तातडीने रिसायकल करा सगळ्या पिंजऱ्यांचे।
आणि यांना 3 लाखाची तातडीने मदत देऊन टाका. 2 दिवसाच्या आतमध्ये. माझी याची वाट पाहू नका. ठीक. इथले जे सरपंच कोण असले हे मंडळी स्थानिक जे आहे, यांना बरोबर घेऊन विक्रमशाही बाबूजी यांना बरोबर घेऊन तातडीने त्याच्या घराकडनं मदत द्या. हां ठीक. आणि त्याच्यातलं उरलेली मदत मग त्यांच्या अकाउंट उघडून त्याच्या अकाउंटला 12 लाख रुपयाची एकूण 15 लाख रुपयाची मदत होईल आपली. चालेल ठीक आहे. काळजी